उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबरपासून पुन्हा मराठवाड्याच्या दौऱ्यावर। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळाली की नाही ते तपासणार। 8ही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार। महापालिकेमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचा महापौर होऊ दे। मालवणी महोत्सवात उद्धव ठाकरेंचं गाऱ्हाणं। 2012ला गाऱ्हाणं घातलं आणि आपला महापौर झाला। उद्धव ठाकरेंनी जागवल्या जुन्या आठवणी। डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये एसआयटी नेमलीच नाही। सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल। फक्त तपासावरील देखरेखीसाठी माणूस नेमलाय। एसआयटी नेमली म्हणणाऱ्यांनी नीट समजून घ्यावं, सुषमा अंधारेंचा सल्ला। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे नातवामुळे अडचणीत। नातू शिवम पाटीलसह 9 जणांविरोधात सातपूरमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल। परळीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गुन्हेगारांचं उदात्तीकरण। बबन गित्तेचा फोटो प्रत्येक बॅनरवर लावा, पक्षाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचं फरमान। पुण्यामध्ये मुळा मुठा नदीपात्रामध्ये उतरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं निषेध आंदोलन। महापालिका मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। बुलढाण्यात मुसळधार पावसाचं थैमान। कापूस सोयाबीन या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। मक्याच्या पिकाचंही नुकसान। नद्या नाल्यांना पूर, शेतामध्ये पाणी साचलं। तातडीनं पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी। महिला विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात फायनलचा थरार। हरमनप्रीत कौरची महिला ब्रिगेड इतिहास घडवण्यापासून एक पाऊल दूर। भारतीय महिला स्वप्नपूर्तीच्या उंबरठ्यावर। देशभरातून टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव। झी 24 तासवर पहा महाकव्हरेज।